वेलकम टू फिजिक्स ऑनलाईन लेक्चर सिरीज. तुम्हा सर्वांचं फिजिक्सच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये पुनश्च स्वागत. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय काय शिकलो, जस्ट रिवाइज्ड. ओके, काय काय लर्न केलं आपण. ऑप्टिक्स कुठे कुठे यूज केलं जातं, आपण ऑप्टिक्स का शिकतो. त्याच्यानंतर आपण लाईटचे काही कन्सेप्ट पाहिले. काय काय पाहिलं त्याच्यामध्ये. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, स्नेल्स लॉ, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा असा कन्सेप्ट पाहिला आपण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो विद्यार्थी मित्रांनो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. आणि आता प्रिव्हियस लेक्चर आपण काय लर्न केलं, ऑप्टिकल फायबर. काय पाहिलं, ऑप्टिकल फायबर. कोण सांगेल बरं मला, ऑप्टिकल फायबरचं प्रिन्सिपल काय आहे. येस, काय आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की ऑप्टिकल फायबर समजण्यासाठी तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन TIR समजणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं ऑप्टिकल फायबर इज ऑलवेज प्ले द रोल ऑन किंवा प्ले द रोल ऑफ काय, व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द कम्युनिकेशन किंवा त्याचे व्हेरियस ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण ऑलरेडी पाहणार आहोत. पण ते कशावरती वर्क्स करतं किंवा त्याचं प्रिन्सिपल काय आहे, जे तुमचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे त्याच्यावरती ते तुमचं ऑप्टिकल फायबर वर्क करतं ऑन द बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. गुड. ओके, सो आता आपण ऑप्टिकल फायबर मध्ये काय पाहिलेलं आहे, काय पाहिलं आपण. ऑप्टिकल फायबर जर आपण घेतलं, कन्सेप्ट घेतला, त्याच्यामध्ये काय पाहिलं, कोर, देन क्लॅडिंग नंतर काय पाहिलं आपण, स्किन किंवा त्याला काय म्हणतो आपण, प्रोटेक्शन जॅकेट. ओके, आता आपण त्याच्यानंतर आपण फॉर्म्युलेज बघितले, करेक्ट, न्यूमेरिकल ॲपरेचर, आणि त्या फॉर्म्युलेच्या बेसवरती आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. आणि हे जे न्यूमेरिकल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे आहेत, अतिशय सोपे. ओके, आणि हे न्यूमेरिकल आपल्याला कशामध्ये, MCQ मध्ये विचारले जातात 2 मार्क्ससाठी. कशासाठी, 2 मार्क्ससाठी. आणि हे 2 मार्क्स आपल्याला गमवायचे नाहीत. ओके, सो आज आपण पाहणार आहोत ऍप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबर. काय पाहणार आहोत, ऍप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबर. सो ऑप्टिकल फायबर लर्न केलं, त्याचं वर्किंग पाहिलं, कोणत्या प्रिन्सिपल वरती ते प्ले होतं तेही पाहिलं आपण. आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय, आपण काय शिकतोय, एव्हरीडे लाईफ मध्ये त्याचा यूज कुठे होतो. लेट्स सी. सो फर्स्ट बघा, ऑप्टिकल फायबर केबल हॅज आउटस्टँडिंग प्रॉपर्टीज. दे आर लाइटर इन वेट. काय काय प्रॉपर्टीज बघा, आउटस्टँडिंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. फर्स्टली काय आहे, दे आर लाइटर इन वेट, less bulky, flexible and carries large data with the high speed. काय म्हणतोय आपण इथे की it is what, it having the outstanding property, they are lighter in weight, less bulky, flexible and carries a large data with high speed. Okay, and so it has a many applications. Okay, so first application, optical fiber used in the telecommunication किंवा communication म्हणूया, not only about the telecommunication, communication. आता ह्या communication मध्ये various types येतात किंवा खूप सारे parts येतात. ओके, सो आता फर्स्टली बघा, बिकॉज काय communication मध्ये कसं यूज होतं, बिकॉज ऑफ लार्ज बँडविड्थ. काय, the large bandwidth it can handle number of channels, hence found large applications in the communication. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, बिकॉज ऑफ द लार्ज बँडविड्थ, जास्त बँडविड्थ असल्यामुळे काय करू शकतो आपण, हँडल द नंबर ऑफ चॅनल्स. आपण टीव्हीचं ऍप्लिकेशन आपण पाहिलं. ओके, काय होतं, रिमोट मध्ये आपण घेऊन कुठलाही चॅनल यूज करतो, ऑटोमॅटिकली ते चेंज होतं, पण ते वेगवेगळ्या ठिकाणचे किंवा वेगवेगळे आपण जे चॅनल्स आहेत ते सडनली आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा त्यांनी ते अपलोड केलेले असतात, ते आपल्याला सडनली नंबर चेंज केले की आपल्याला ते चेंज होतं. इतकं क्विकली कसं होतं, येस, ऑफकोर्स बिकॉज ऑफ द ऑप्टिकल फायबर. आलं लक्षात. ओके,
देन आता नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे बघा टेलिफोन. कोण सांगेल विद्यार्थी मित्रांनो टेलिफोन मध्ये त्याचा यूज कसा होतो? कोण सांगेल? येस, डोक्याला थोडी चालना द्या. कसा यूज होत असेल बरं? बघा काय आहे, युजिंग ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन वी कॅन कनेक्ट फास्टर अँड हॅव अ क्लिअर कन्व्हर्सेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकेकाळी म्हणजे पूर्वी ज्यावेळेस तुमचे लँडलाईन म्हणजे आताही आहेत, परंतु ज्यावेळेस मोबाईल फोन्स घरोघरी अवेलेबल होण्याच्या अगोदर लँडलाईन फोन्स अवेलेबल होते. आलं लक्षात? आणि आजही आपल्याला लँडलाईन फोन्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल BSNL वगैरेचे जे काही लँडलाईन फोन्स आहेत, ठीक आहे, तर त्याचे सुद्धा केबल्स आपण दिसतात आपल्याला की रोडच्या साईडने वगैरे त्याचे केबल्स गेलेले असतात. ते काय आहेत? त्याचे ऑप्टिकल फायबर. वरून त्याला आपण म्हणतो ते केबल आहे, ते काय आहे तुमचं? ऑप्टिकल फायबर. आणि आता त्या जे केबल्स आहे ऑप्टिकल फायबरमुळे काय होतं, तुमचं जो काही कनेक्शन होतं ते खूप क्विकली होतं. किती वेळ लागतो रे आपण नंबर डायल केल्यानंतर कनेक्ट व्हायला? जस्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. आलं लक्षात? असं आहे का की मी आता मुंबईवरून फोन केलेला आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर फोन जायचा आहे, ठीक आहे, तर हे कम्युनिकेशन, हे जे डिस्टन्स आहे नियर अबाउट 100 किलोमीटर डिस्टन्स, ह्या दोन्हीमधलं जे कनेक्शन होण्यासाठी आपल्याला किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड फक्त पुरेसा असतो. कशामुळे असतो? ऑप्टिकल फायबर. आलं लक्षात? कारण ऑप्टिकल फायबरमुळे ते काय होतं, तुमचं कम्युनिकेशन जे काय आहे इट कनेक्ट फास्टर. आणि तुमचं जी काय साऊंड क्लिअरिटी असणार आहे, साऊंडची जी क्लिअरिटी असणार आहे सेंडर आणि रिसिव्हर, इट इज अ व्हेरी इट हॅव्हिंग द कन्व्हर्सेशन. असं आहे का? तर लांबून फोनच्यामुळे कन्व्हर्सेशन मध्ये प्रॉब्लेम होतो का? नाही होत. इव्हन तुम्ही दुबईवरून जरी फोन केला तरी तुम्ही पुण्यामध्ये फोन आलेला आहे, दुबई आणि पुण्याचं अंतर खूप जास्त आहे, करेक्ट? मग त्याच्यामुळे असं होतं करे की दुबईवरून फोन आलाय, खूप जास्त लॉंग डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोनमध्ये आवाज असा तुटत येतोय? नो. ब्रेक होतो का साऊंड? ऑलवेज नॉट, बिकॉज फायबर, ऑप्टिकल फायबर इथे वर्क होतं. आलं लक्षात? देन आता नेक्स्ट आहे इंटरनेट. ओ माय गॉड, हा काय तुमचा लाईफचा अविभाज्य घटक झालेला आहे. बिकॉज आत्ताची जी आपली ऑनलाईन लेक्चर सिरीज आहे ही सुद्धा कशावर झालेली आहे? इंटरनेटवर झालेली आहे, करेक्ट? आणि आता ऑप्टिकल फायबर कुठे यूज होत आहे? इंटरनेटमध्ये. कसं होतं? लेट्स सी. काय आहे? ऑप्टिकल फायबर कॅन पास अ लार्ज डेटा विथ फास्टर स्पीड. काय सांगितलंय? ऑप्टिकल फायबर काय करतं? लार्ज डेटा, खूप ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जो असेल तो तुमचा काय करतं? पास करतं विथ द व्हेरी फास्ट स्पीड. असं आहे का की खूप जास्त डेटा आहे, मग तो पास होण्यासाठी किंवा तो ट्रान्सफर होण्यासाठी लॉट्स ऑफ म्हणजे खूप जास्त टाइम तुम्हाला लागतोय? इट हॅपन्स? नो, ऑलवेज नॉट. ओके, तो तुमचा डेटा कितीही मोठा असेल, कितीही मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये असेल तरी सुद्धा तो काय होतो? फास्टली होतो. आपल्याला मोबाईलवरती एखादी फाईल डाउनलोड करायची असेल, किती याच्यात होते? सम मिनिट्स मॅक्झिमम, अदरवाइज सम सेकंड्स. आलं लक्षात? मग आता मला सांगा, किंवा एखादं तुम्ही चॅनेल किंवा तुमच्या एखादं युट्यूबवरती आता तुम्ही लेक्चर्स वगैरे पाहता किंवा स्पेक्ट्रावरती पाहता, अपलोड करता, करेक्ट? तिथे सुद्धा किती वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो अपलोड करायला? समजा खूप जास्त आहे, 5 GB ची एखादा व्हिडिओ आहे, ओके, असं आहे का तो आपल्याला अपलोड करायचंय म्हणून आपल्याला खूप जास्त वेळ लागतोय? असं होतं का कधी? नाही होत. तो सुद्धा काय होतो? काही मिनिट्स मध्ये होतो. आलं लक्षात? किंवा डाउनलोड जरी करायचं म्हटलं तरी तो सुद्धा कसं होतं? फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. आलं लक्षात? आणि हे कशामुळे पॉसिबल आहे? इंटरनेट मध्ये कसं काय यूज आहे? बिकॉज त्यामध्ये काय आहे? ऑप्टिकल फायबर यूज केलेला आहे. आलं लक्षात? मग याच्यातच काय म्हटलंय आपण? ऑप्टिकल फायबर कॅन पास लार्ज डेटा अँड विथ फास्टर स्पीड. लार्ज डेटा आणि फास्ट स्पीड मध्ये ते ट्रान्समिशन होतं. अँड दिस टेक्नॉलॉजी इज युज्ड इन द इंटरनेट केबल्स. आपण बघा बोलतो राउटर बसवलंय, वायफाय अवेलेबल आहे म्हणजे तिथे काय असतं? राउटर असतं. त्याचे केबल्स सर्वांनीच पाहिले असतील. घरी असतं, कॉलेजमध्ये असतं, सायबर्समध्ये असतं, सो वेगवेगळ्या शॉप्समध्ये देखील असतं. ठीक आहे, तर त्याचे तुमचे इंटरनेटचे केबल्स असतात, त्याच्यामधून काय होतं? तुमचं ऑप्टिकल फायबर वर्क्स होतं. त्याच्यामध्ये तुमचं काय फिक्स्ड असतं? ऑप्टिकल फायबरच्या त्या केबल्स असतात.
आलं लक्षात? म्हणजेच इंटरनेटमध्ये कसं ऑप्टिकल फायबर यूज करतं, दिस म्हणजे ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी इज युज्ड इन द इंटरनेट केबल्स. आणि इंटरनेट खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट इंटरनेट आजच्या लाईफमध्ये आपण माझ्या मते कुठलंही काम करू शकत नाही. करेक्ट? येस. जिथे आपल्याला एखादं नॉलेज घ्यायचं आहे, एखाद्याला नॉलेज द्यायचं आहे, किंवा एकमेकांशी कनेक्ट व्हायचं आहे, किंवा अजून एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला गॅदर करायची आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला इंटरनेट लागतंच. आलं लक्षात? आणि जिथे इंटरनेट आहे तिथे ऑप्टिकल फायबर आहे. आलं लक्षात? गुड. ओके. देन कम्प्युटर नेटवर्किंग. आता कम्प्युटर नेटवर्किंग मध्ये ऑप्टिकल फायबर कसं यूज होतं? लेट्स सी. नेटवर्किंग बिटवीन computer in the same building is made easier and faster with the use of optical fiber cables. काय सांगितलंय? नेटवर्किंग बिटवीन द कम्प्युटर्स. कुठले? सेम बिल्डिंग. काय होतं त्यामुळे? इज मेड इझियर अँड फास्टर विथ द यूज ऑफ ऑप्टिकल फायबर. जे तुमच्या एकाच बिल्डिंग मध्ये व्हेरियस कम्प्युटर्स असतील, नंबर ऑफ कम्प्युटर्स असतील, वेगवेगळ्या लॅब्स असतील, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे तुमचं कनेक्शन आहे किंवा त्याचं नेटवर्किंग करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज होतो? ऑप्टिकल फायबरच्या ज्या केबल्स असतात त्याचा यूज होतो. त्याच्यामुळे कम्प्युटर नेटवर्किंग तुम्हाला नेटवर्किंग करण्यासाठी खूप जास्त हेल्प होते, खूप जास्त मदत होते. ओके. सो आता आपण अजून काय पाहूयात नेक्स्ट विंडोमध्ये? त्याची अनदर ऍप्लिकेशन्स पाहूयात. ठीक आहे. मग त्याचे अनदर ऍप्लिकेशन्स काय आहेत? कोण सांगेल मला? तुम्हाला माहिती आहेत काय ऍप्लिकेशन्स? ओके, लेट्स सी. आता बघा, नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे, इट यूज्ड फॉर सिग्नलिंग पर्पज इन द मिलिटरी. काय सांगितलं? सिग्नलिंग पर्पज इन द मिलिटरी. आता मिलिटरीमध्ये याचा काय यूज होतो बघा? ज्यावेळेस आपला जो विलन कंट्रीज असतात किंवा अपोजिट जे काही कंट्रीज असतात, जे आपल्यावरती ज्यांच्यापासून आपल्याला अटॅकची जास्त शक्यता असते किंवा अटॅकचा धोका जास्त असतो, हे जे आपली इंडियन मिलिटरी आहे हे कोणत्या बेसवरती किंवा काय यूज करत, त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो तुमचं ऑप्टिकल फायबर. बिकॉज सिग्नलिंग प्रोसेस जे आहे किंवा सिग्नलिंग पर्पजच्या थ्रू तुम्ही ऑप्टिकल फायबर यूज करता आणि त्यामुळे वी आर सेफ. आलं लक्षात? ओके. देन नेक्स्ट वन आहे टू ऑब्झर्व इंटरनल ऑर्गन्स इन द मेडिकल फील्ड. बघा, इंटरनल ऑर्गन इन द मेडिकल फील्ड म्हणून इथे कसा यूज होतो? सर्वांनी ऍटलिस्ट ऐकलं तरी असेल की आपली अँजिओप्लास्टी होते, ठीक आहे, किंवा असं आपण म्हणतो की दुर्बिणीने ऑपरेशन केलं. करेक्ट. कसं यूज होतं रे तिथे? विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल फायबर. आलं लक्षात? म्हणजे ऑप्टिकल फायबरचा यूज करून तुम्ही ते केबल यूज करून तुमच्या बॉडी मधले काही ऑर्गन्स तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. कसं काय पाहू शकता? कारण त्या ज्या काही केबल्स असतात त्या ऑप्टिकल फायबर केबल्स असतात आणि त्यातून काय होतं, तिथं जो लाईट असतो इन्सिडेंट केलेला, त्याच्या थ्रू आपण काय पाहू शकतो? आपल्या बॉडी मधले काही ऑर्गन्स जे इंटरनल असतात, जे आपण पाहू शकत नाही एक्सटर्नली. पाहू शकतो का? नाही पाहू शकत. सो त्याच्यासाठी आपण काय करतो? ऑप्टिकल केबलचा यूज करून मेडिसिनल फील्डमध्ये आपण ते पाहू शकतो किंवा ऑप्टिकल फायबरचा यूज करतो. ओके. आता नेक्स्ट आहे आपलं की यूज्ड इन द केबल टेलिव्हिजन. कम्युनिकेशन मध्ये सांगितलं मी तुम्हाला की जिथे म्हणजे टेलिव्हिजन आहे तिथे त्याच्या सुद्धा काय असणार आहे? टेलिव्हिजन मध्ये काय असं फिक्स केलेले असतात का वेगवेगळे प्रोग्राम? ऑफकोर्स नॉट. जसं तुम्ही नंबरने म्हणजे विथ द हेल्प ऑफ रिमोट तुम्ही जसं चॅनल चेंज करतात तसं तुमचं वेगवेगळे प्रोग्रामिंग चेंज होतात. करेक्ट. सो कशामुळे चेंज होतात? तुमचे जे काही केबल्स असतात त्याच्यामुळे चेंज होतात. म्हणून ऑप्टिकल फायबर इज ऑल्सो युज्ड इन द केबल टेलिव्हिजन. नेक्स्ट यूज आहे त्याचा युज्ड इन द डिफेन्स फॉर कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, वी आर सेफ. सध्याच्या कंडिशनला आपण खूप सेफ आहोत बिकॉज आपलं डिफेन्स किंवा आपली जी मिलिटरी आहे ती खूप जास्त अलर्ट आहे. आलं लक्षात? मग त्यांच्यामधला एखादा इम्पॉर्टंट मेसेज असेल तर तो कसा ट्रान्समिट करायचा, किंवा समजा एखाद्या वेगळ्या प्रदेशातून, समजा वाघा बॉर्डर पासून जर तुम्हाला खाली तामिळनाडूच्या बॉर्डरवरती एखादा खूप इम्पॉर्टंट असा
इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे, ठीक आहे. तर टेलिफोनिक कम्युनिकेशन आपण देऊ शकतो का असा तो लगेच? ऑफकोर्स नॉट. किंवा मोबाईल कनेक्शन देऊ शकतो? नॉट. सर त्यासाठी ज्यावेळेस इमर्जन्सी किंवा खूप कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन तुम्हाला पास करायची असेल, तिथे सुद्धा तुमचा डिफेन्स यूज, म्हणजे शक्यतो डिफेन्समध्ये किंवा मिलिटरीमध्ये म्हणूयात आपण, तिथे तुमचा कम्युनिकेशनसाठी, कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशनसाठी ऑप्टिकल फायबरचा यूज केला जातो. नेक्स्ट वन आहे यूज फॉर द ट्रान्समिशन ऑफ डिजिटल डेटा. डिजिटल डेटा ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा तुमचा ऑप्टिकल फायबरचा यूज केला जातो. म्हणजे तुमचं ज्यावेळेस तुम्ही सी लँग्वेज वगैरे तुम्ही ऐकलं असेल, तर डेटा ट्रान्सफर होतं, IT वर्क्स वगैरे होतं, ठीक आहे. तर हे सगळं कशावरती होतं? डिजिटल डेटा ट्रान्समिशन. आणि याच्यामध्ये काय यूज होतं? ऑप्टिकल फायबर. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे युज्ड इन द इंडस्ट्रियल ऑटोमायझेशन सिस्टीम. जे तुमचे इंडस्ट्रियल मध्ये ऑटोमायझेशन चालू आहे किंवा ऑटोमायझेशन सिस्टम असते केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तर ते सुद्धा कशावरती चालतं? तुमचं ऑप्टिकल फायबरवर. ओके. नेक्स्ट आहे सेन्सॉर्स. बघा आता, ऑप्टिकल फायबर सेन्सॉर्स आर युज्ड टू कंट्रोल लिक्विड लेवल टेम्परेचर, प्रेशर, केमिकल कॉन्सन्ट्रेशन एक्सेट्रा इन द ऑटोमेशन सिस्टीम. इफ कसं यूज होतं? इफ temperature changes, then refractive index of optical fiber change and its property is used in the temperature sensor. म्हणजे जर टेम्परेचर चेंज झालं तर तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट लगेच चेंज होतं आणि त्याच्यामुळे तुमचे जे काही टेम्परेचर सेन्सर आहे ते त्याचा यूज होतं. नेक्स्ट यूज आहे यूज ॲज अ फेज मॉड्युलेटेड सेन्सर्स, पोलराइज मॉड्युलेटर सेन्सर्स. म्हणजे जे वेगवेगळे काही सेन्सर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या ऑप्टिकल फायबरचा यूज होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ऑप्टिकल फायबरचे ऍप्लिकेशन समजलेले आहेत? येस, ऑफकोर्स तुम्हाला समजले असेल. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा तुम्हाला कसाही क्वेश्चन्स विचारतील. काय क्वेश्चन विचारतील? विच आर द फॉलोइंग ऍप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबर. फर्स्ट क्वेश्चन असेल तुमचा कम्युनिकेशन, सेकंड असेल तुमचा सेन्सर, थर्ड वन असेल डेटा ट्रान्समिशन, फोर्थ असेल तुमचा ऑल ऑफ these. What is answer? Yes, fourth, all of these, because all these are the applications of optical fiber. आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात आले applications of optical fiber? Good. Okay. So स्टुडंट्स, आता आपल्याला काय पाहायचं आहे? आतापर्यंत आपण जे काही न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ऑप्टिकल फायबर, याच्यावरती जे न्यूमेरिकल्स आपण फॉर्म्युलाज पाहिले आहेत त्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. सो लेट्स सी द न्यूमेरिकल्स. ओके. सो आता आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे. ओके. बी प्रिपेअर्ड फॉर इट. ओके. बिकॉज न्यूमेरिकल्स आर सो इझी. ओके. गुड. नाव आता आपल्याला काय पाहिजे बघा, देयर इज अ फर्स्ट न्यूमेरिकल. फर्स्ट न्यूमेरिकल आपण कशावर पाहणार आहोत? एक्झाम्पल्स ऑन द रिफ्रॅक्शन. काय आहे तुमचं फर्स्ट रिफ्रॅक्शन? फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं बघा, फाइंड द वेलोसिटी ऑफ लाईट इन द ग्लास हुज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.5. आता न्यूमेरिकल सॉल्व कसं करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. सोल्युशन मध्ये पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला गिवन क्वांटिटीज राईट डाऊन करायच्या. काय गिवन दिलेलं आहे आपल्याला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे ग्लासचा. काय आहे? 1.5. आणि काय दिलेली आहे? वेलोसिटी ऑफ एअर किंवा लाईट रे तुमचा एअर मधून पास करतोय त्याची वेलोसिटी आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि काय काढायचंय तुम्हाला? वेलोसिटी ऑफ ग्लास. ओके. सो वी नो द फॉर्म्युला. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू द ग्लास म्हणजे ए. म्हणजे बघा कसं नोट डाऊन केलंय आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू द ग्लास इज इक्वल टू व्हॉट? VA डिवायडेड बाय VG. म्हणजेच काय? वेलोसिटी ऑफ एअर टू द वेलोसिटी ऑफ ग्लास. देन आता आपल्याला फॉर्म्युला कशाचा बघा, आता फॉर्म्युला आपल्याला इथे व्हॅल्यूज इंटरचेंज करायचे आहेत, बिकॉज वी हॅव टू फाइंड आउट द वेलोसिटी ऑफ ग्लास. सो देयरफॉर VG इज इक्वल टू VA डिवायडेड बाय refractive index of air to the glass. So we know the values. Okay. So put the values in formula. काय आहे?
3 into 10 raised to 8 divided by 1.5. And let's see, we know the answer by using calculator. काय आलं आन्सर आपलं? Vg means what? Velocity of glass is equal to 2 into 10 raised to 8 meter per second. Yes, your answer is correct. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे मी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करून दिलेलं आहे, परंतु हे न्यूमेरिकल तुम्हाला एक्झाम मध्ये स्वतः सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला तिथे सायंटिफिक कॅल्क्युलेटर यूज करायला अलाउड आहे. आलं लक्षात? विथ द हेल्प ऑफ सायंटिफिक कॅल्क्युलेटर यू कॅन सॉल्व द न्यूमेरिकल्स. ओके, आता आपण त्याच्यावर सेकंड एक्झाम्पल पाहूयात. इथे जर आपण समजा नेक्स्ट फॉर्म्युला बघितला, ठीक आहे, किंवा फॉर्म्युला अजून चेंज केला, तर इथे कसं दिसेल आपल्याला? लेट्स सी द सेकंड न्यूमेरिकल. आता बघा इथे काहीतरी वेगळं दिसतंय आपल्याला. ओके, काय एक्झाम्पल सांगतंय आपलं? अ लाईट रे एंटर्स वॉटर मीडियम मेकिंग an angle of 60 degree with water surface. If it suffers deviation of 15 degree in water, calculate refractive index of water. बघा आता सोल्युशन कसं लिहायचं आहे व्यवस्थित बघा. डायग्राम आपण त्या दिलेलं जे काय आहे तुमचं न्यूमेरिकल त्याच्यावरून आपल्याला डायग्राम बघायची आहे. डायग्राम आपण ड्रॉ केली आहे. काय आहे? रे मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द वॉटर सरफेस. म्हणजे तुमचा इन्सिडेंट रे आणि तुमचं सरफेस आहे त्याच्यामधला अँगल किती आहे तुमचा? 60 डिग्री. देन काय आहे? इट मेक्स अन अँगल विथ 30 डिग्री विथ द नॉर्मल टू द वॉटर. ओके, आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये बघायचं आहे की आता पुढे आपल्याला न्यूमेरिकल कसं सॉल्व करणार आहोत. आपण कसं सॉल्व करणार आहोत बघा. इथे आपल्याला काय काढायचं आहे? इन्सिडेंट अँगल. ओके, मग आता इन्सिडेंट अँगल कसं फाइंड आउट करणार? देअरफॉर I is used for remind. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, I यूज केला. I म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडन्स. गुड. ओके, so I is equal to 90 minus 60. There is equal to 30. म्हणजे तुमचा इन्सिडेंस अँगल किती आला इथे? 30 डिग्री. ओके, गुड. मग आता आपल्याला याच्यावरून आपण काय काढू शकतो रे? रिफ्लेक्टेड अँगल काढू शकतो. करेक्ट, काढू शकतो. ओके, सो देअरफॉर R is equal to 30 minus 15. किती आलं आन्सर? सोपं आहे. किती आलं? 15 डिग्री. ओके, सो आता आपल्याला काय काढायचंय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. दॅट इज व्हॉट? काय फॉर्म्युला लिहायचा आपल्याला? येस, काय फॉर्म्युला आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू द वॉटर. काय आहे? साइन I डिवाइडेड बाय साइन R. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या. काय साइन I ची व्हॅल्यू? 30 डिग्री. साइन R ची व्हॅल्यू काय आहे? 15 डिग्री. आणि लेट्स वी गेट द आन्सर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू द वॉटर इज इक्वल टू 1.93. आलं आन्सर? विद्यार्थी मित्रांनो हेच न्यूमेरिकल तुम्हाला फक्त 2 मार्क्स साठी विचारलं जातं. खूप सोपं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूयात. कशावरती आहे ते? स्नेल्स लॉ. ओके, आहे एक्झाम्पल रीड करूयात. काय आहे? वेलोसिटी ऑफ लाइट इन वॉटर इज 2.3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. वेलोसिटी ऑफ लाइट इन वॉटर किती दिलेला आहे? 2.3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. नेक्स्ट, वेलोसिटी ऑफ लाइट इन ग्लास इज 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. ग्लासची वेलोसिटी किती दिलेली ग्लास मध्ये? 2 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. नाउ कॅल्क्युलेट पार्ट ए. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ऑल्सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. किती करायच्या आहेत? 2 व्हॅल्यूज तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायच्या आहेत. मग इथे तुम्हाला काय करायचंय? आता 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय? गिवन व्हॅल्यूज द्यायच्या आहेत. काय काय गिवन आहे? वेलोसिटी ऑफ वॉटर किती आहे? 2.3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. गुड. आणि वेलोसिटी ऑफ ग्लास किती दिली आहे? 2 into 10 raised to 8 मीटर पर
सेकंड. आणि दोन्ही मीडियमचं काय करायचं आपल्याला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आलं लक्षात. नाव मग आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याकडे काय आहे, फॉर्म्युला आहे. ओके, सो द फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर टू द ग्लास इज इक्वल टू व्हॉट, velocity of water to the velocity of glass. Ratio of velocity of water to the velocity of glass. Now we have value of this concept. Here we have the value of these points. काय आहे, for the velocity of water 2 into 10 raised to 2.3 into 10 raised to 8 divided by 2 into 10 raised to 8. ओके, सो आता आपल्याकडे आन्सर आलेला आहे बाय युजिंग द कॅल्क्युलेटर. किती आन्सर आलेला आहे आपलं, 1.15. व्हेरी गुड. ओके, आता आपण काय करूया, सेकंड पार्ट जो आहे, ठीक आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास टू द वॉटर. मग आपल्याकडे पुन्हा फॉर्म्युला आहे, व्हॅल्यूज इंटरचेंज केल्यात आपण. जसं मीडियम तुम्ही वेगवेगळ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढलेला आहे, तसंच आपण इथे पण व्हॅल्यूज चेंज करतोय. कसं घेतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास टू द वॉटर इज इक्वल टू व्हॉट, velocity of glass divided by velocity of water. Okay, so we have the values, दिलेले आहेत values. Put the values in numeric formula. काय आहे, 2 into 10 raised to 8 divided by 2 into 2.3 into 10 raised to 8, and we get the answer. Refractive index of glass to the water is equal to 0.87. किती आन्सर आलेलं आहे आपलं, ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास टू द वॉटर इज इक्वल टू 0.8. आले लक्षात. ओके, आता लास्ट 2 न्यूमेरिकल्स आपण पाहणार आहोत फक्त. ते असणार आहेत तुमचे ऑप्टिकल फायबर वरती. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आता आपण तिथे पाहणार आहोत, ऍप्लिकेशन्स पाहून झाल्यानंतर ऑप्टिकल फायबर वरती सुद्धा आपण न्यूमेरिकल पाहणार आहोत. सो लेट्स सी क्रिटिकल अँगल. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे बघा. So let's see the numerical. काय आहे, for silicate glass optical fiber calculating the critical angle if the refractive index of core is 1.55 and refractive index of cladding is 1.35. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्टिकल फायबरची कंडिशन फाइंड आउट होते. काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर शुड बी द ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग. येस, आणि इथे आपल्याला दिसते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर किती आहे, 1.55. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग किती आहे, 1.35. आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, येस, काय करायचंय, ऑप्टिकल फायबरचं काय करायचंय, क्रिटिकल अँगल फाइंड आउट करायचं आहे, थीटा सी. That we know the formula. What is formula? Theta c is equal to sin inverse of mu cladding divided by mu core. Very good. Then we know the values. Put the values in formula. Yes. Therefore, sin inverse of 1.35 divided by 1.55. Okay. So, आपल्याला आन्सर आलेला आहे sin inverse of किती आलेला आहे, साइन इन्वर्स कशाचा घ्यायचा पहा, 0.871. मग त्याचा साइन इन्वर्स घेतल्यावर किती आलेला आहे आपल्याला, क्रिटिकल अँगल. सो देयरफॉर थीटा सी इज इक्वल टू 60.57 डिग्री. किती आलाय, 60.57 डिग्री. व्हेरी गुड. लास्ट एक्झाम्पल लेट्स सी. ओके, आता याच्यामध्ये काय पाहिजे बघा, ते पण आपल्याला ऑप्टिकल फायबर वरतीच पाहायचं आहे. सो सी द न्यूमेरिकल. काय आहे, फॉर अ टिपिकल ऑप्टिकल फायबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इज 1.48 and refractive index of cladding is 1.46. then calculate the critical angle required. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेम न्यूमेरिकल आहे. ओके, फक्त व्हॅल्यूज चेंज झाल्या. Then we know the given values. For mu core is equal to 1.48 and for mu cladding is equal to 1.46 and find out the theta c. We have the values. We know the formula. Theta c is equal to sin inverse of mu cladding divided by mu core is equal to, put the values.
साइन इनवर्स ऑफ 1.46 divided by 1.48. So we get answer sin inverse of 0.9864. And by using calc we get the answer theta c is equal to 80.57 degree. ओके, सो सगळ्यांना माझ्या मते समजलेलं आहे की आपल्याला न्यूमेरिकल्स कसे सॉल्व करायचे आहेत.